भारत हा शेतीप्रधान देश असून आजही मोठ्या प्रमाणावर शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते। शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध संशोधन होताना देखील पारंपरिक पद्धतीने शेतीला प्राधान्य दिले जातं। राज्यात तर ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर होत असते। मात्र एका वर्षापूर्वी बारामतीच्या ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून देशातील पहिला प्रयोग करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती केली जाते। ती ऊस शेती कशा पद्धतीने केली जाते, त्यामुळे ऊस शेतीत काय बदल झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला आपण ही सुरुवात कशी झाली ते पाहूयात। ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि पुढाकारातून सेंटर फॉर एक्सलन्स फ्रॉम व्हाईब्स प्रकल्पाची उभारणी झाली। यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादन वाढ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली। तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉक्टर अजित जावकर आणि मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा यांच्या मदतीने भारतामध्ये सर्वप्रथम ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या प्रकल्पाची उभारणी केली गेली आहे। तसेच याचे निष्कर्ष मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी त्याची नोंद घेऊन भारत दौऱ्यावर असताना या प्रकल्पाचं कौतुक देखील केलंय। तर ऊस उत्पादकांना कोणत्या गोष्टीसाठी मदत होणार आहे? ज्या जमिनीमध्ये ऊस पिकाची लागवड करायची आहे त्याचं सखोल परीक्षण त्वरित करता आल्यामुळे वेळेची बचत होणार आहे। यामुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, मातीची घनता या बाबींचं विश्लेषण मिळणार आहे। प्रत्यक्ष शेतीतील मातीचा नमुना कोणत्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे ती जागा समजणार आहे। त्यामुळे उपग्रहाद्वारे मिळालेला जमीन सुपीकता परीक्षण अहवाल आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष अहवाल यांच्या एकत्रित विश्लेषणावरनं ऊसाची मूलभूत मात्रा म्हणजेच बेसल डोस टाकला जाणार आहे। ज्या वाणाची बियाणे रोपे लागवड करणार आहे ती रोपे विशिष्ट पद्धतीने म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं असल्यामुळे रोपे सशक्त आणि निरोगी असणार आहेत। परंतु 21 दिवसात लागवडी योग्य असणारी रोपे उपलब्ध होतील। तर यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा किंवा कसा केला गेलाय? ऊस रोपे लागवडीपूर्वी मूलभूत मात्रेपासून ते ऊस तुटून जाईपर्यंत अन्नद्रव्य म्हणजेच खतांचे जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक माहिती रोजच्या रोज VPED मिळाल्यामुळे पिकाला जास्तीत जास्त शोषण करता येईल। जास्तीचे पाणी देणं टाळल्यामुळे आणि खतांचं वहन वनस्थिरीकरण न होता 100% खते उपलब्ध होऊन शोषण होणार आहे। त्यामुळे 1.5 महिन्यांपासून फुटव्यांची संख्या, कांडींची लांबी, कांडींची संख्या, कांड्यांची आणि ऊसांची जाडी, ऊसाची उंची, कारखान्याला तुटून जाणारे ऊस आणि त्याचं सरासरी वजन, ऊसातील ब्रिक्स ही सर्व परिमाणे दुपटीने वाढून मिळणार आहेत। त्यामुळे दुप्पट उत्पादन वाढ होण्यास मदत होणार आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अशा प्रकारच्या ऊस शेतीत येणाऱ्या समस्यांवर यशस्वीपणे मात देखील करता येणार आहे। ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान जसे की सॅटेलाइट इमेज कम्प्युटर व्हिजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि ग्राउंड ट्रूथ इमेजिंगचा वापर करून उत्पादन साखर उतारा ठरवणं, हायपरस्पेक्ट्रल इमेज तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणं, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा आणि पावसाचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधणं, ऊस शेतीमध्ये जगामधील पहिल्या कॉजल मशीन लर्निंगचा वापर करून 30% ऊस उत्पादन वाढवण्यास देखील मदत होणार आहे। तर याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? AI हा प्रकल्प मायक्रोसॉफ्टच्या प्रोजेक्ट फार्म वाईब्स वर आधारित आहे। या प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। त्यातला पहिला फायदा असा की सॅटेलाइट मॅपिंगमुळे जमिनीची अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळाल्यानं ऊस पिकास लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे। त्याचा दुसरा फायदा असा आहे की मातीचा सामूहिक क्षारती, ओलावा, नत्र, स्फुरद, पालाश आणि हवामानातील माहिती दर्शवणाऱ्या अत्याधुनिक सेन्सर प्रणालीचा वापर केल्यामुळे पाणी, खत, कीड आणि रोगांच्या नियंत्रणाच्या नियोजनामध्ये मदत होणार आहे। त्याचा तिसरा फायदा आहे हायपरस्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या मदतीने पीक निरीक्षण केल्यामुळे अचूक प्रमाणात खते आणि कीटकनाशके यांचे स्पॉट ऍप्लिकेशन करण्यास मदत होणार आहे। खतांच्या योग्य वापरामुळे अधिकचा निचरा कमी होऊन भविष्यात जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे। शास्त्रयुक्त पद्धतीने होणाऱ्या ऊस शेतीमुळे उत्पादन वाढण्यास आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांना अपेक्षित साखर उतारा, उत्पादनाची माहिती आणि पीक काढणीचा अचूक कालावधी ठरवण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे। या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऊस उत्पादनामध्ये 30% वाढ होणं अपेक्षित देखील आहे। तर यातनं पाण्याची बचत कशी होणार आहे? AI चा वापर करून आडसाली ऊसाला पाठ पद्धतीने 30 ते 35 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात। यामुळे 3 कोटी लिटर पाणी दिलं जातं। तसेच ठिबकद्वारे AI जमिनीच्या प्रकारानुसार AI तंत्रज्ञानानुसार केवळ 90 लाख लिटर ते 1 कोटी लिटर पाणी पुरेसं होतं। खतांच्या अतिवापरामुळे भारतीय शेतीचं भवितव्य धोक्यात आले। गेल्या 40 वर्षांमध्ये भारताने शेती क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली असली तरी देखील खतांचा आणि औषधांचा बेसुमार झालेला वापर हा धोक्याची घंटा ठरतोय। 2001 ते 2 मध्ये हेक्टरी सरासरी 92 किलो रासायनिक खत वापरलं जात होती।
त्याची मात्रा वाढून 137 किलो पर्यंत पोहोचली आहे। एकूणच काय तर एआयचा वापर हा सर्व क्षेत्रात केला जात आहे। त्या माध्यमातून ते काम अधिक सोपं देखील झालं आहे। एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसाची शेती विकसित करण्याचा प्रयोग हा बारामतीत प्रत्यक्षात आला आहे। एआयच्या मदतीने ऊसाची शेती केल्यामुळे कमी खर्चात भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।